विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत सम्यक समृद्ध त्यांनी शोधून काढलेला तो सद्धम्माप्रमाणे आचरण करणारा भगवंताचा श्रावक संघ, या तीन महारत्नांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो। बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धावंत धम्म उपासक उपासिका बालक आणि बालिका तुमच्याप्रती मंगलाची कामना करतो। बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाच्या प्रतापाने तुमच्या संसारातील सर्व आपत्ती विपत्ती दुःख संकट सर्व नष्ट हो, सुख शांती वैभवाची तुम्हा सर्वांना प्राप्ती हो, अशी मंगलमय कामना करून आजच्या देशनेला सुरुवात करतो। काल काश्यप बंधूची धम्मदीक्षा आपण काल पाहिली। तीन बंधू उर्वेला काश्यप, गया काश्यप आणि नदी काश्यप हे असे काश्यप तीन बंधू। उर्वेला काश्यपाचे 500 शिष्य, नदी काश्यपाचे 300 शिष्य आणि गया काश्यपाचे 200 शिष्य। यांना जर आपण आपला धर्म त्यांना सांगितला आणि यांनी जर आपल्या धर्माचा स्वीकार जर केला तर धम्म मार्गामध्ये फार मोठी क्रांती होईल। यासाठी तथागत उर्वेला काश्यपाच्या आश्रमामध्ये आले होते आणि त्यांनी अशा प्रकारे आपला धर्म प्रकाशित केला का शेवटी उर्वेला काश्यपाने भगवान तथागतांचा सद्धम्म त्याचा त्यांनी स्वीकार केला। उर्वेला काश्यपाने धम्म स्वीकार केल्यानंतर त्यांचे जे अनुयायी होते शिष्य 500 शिष्य यांनी सुद्धा आपल्या गुरुप्रमाणेच भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेऊन भिक्षू संघामध्ये सामील झाले। कालपर्यंत आपण इथपर्यंत पाहिलं। जेव्हा उर्वेला काश्यपाने आणि त्याच्या 500 शिष्यांनी भगवंताच्या धम्माची जेव्हा दीक्षा घेतली तेव्हा त्यांनी आपल्या दाढी मिशीचे केस डोक्यावरल्या मोठमोठ्या जटा या कापून टाकल्या, मुंडन केलं आणि आपल्या विहारामध्ये आश्रमामध्ये जे काही अग्निहोत्रीचं साहित्य होतं, होम पेटवण्याचं अग्नी प्रज्वलित करण्याचं, त्या सर्व 500 जटिलांचे डोक्याचे दाढीचे सर्व केस आणि त्यांचं पूजा करण्याचं सर्व साहित्य त्यांनी बोऱ्यामध्ये भरून भरून त्या नदीमध्ये नेऊन सोडून दिलं। त्यांच्या 500 जटिलांचे ते डोक्यांचे केस, त्यांच्या जटा आणि त्यांचं ते साहित्य नदीच्या प्रवाहाने वाहत वाहत जेव्हा खाली गेलं तेव्हा नदीच्या काठावर राहत असलेल्या नदी काश्यप यानं ते साहित्य पाहिलं की आज पाण्यामध्ये जटा वाहत येत आहेत, अग्निहोत्रीचं पूजेचं साहित्य वाहत येत आहे। हे साहित्य आपल्या बंधूचंच आहे। जरूर त्या ठिकाणी काहीतरी असाधारण गोष्ट घडली असेल किंवा आपल्या बंधूवर काही संकट आलं असेल म्हणून त्यांच्या ह्या वस्तू नदीमध्ये वाहत येत आहेत। काय झालं असेल हे पाहण्यासाठी नदी काश्यपाने त्याचा जो लहान बंधू गया काश्यप याला सूचना केली आणि गया काश्यप आणि नदी काश्यप आणि त्यांचे दोघांचे 500 शिष्य हे सर्वच्या सर्व उर्वेला काश्यपाच्या आश्रमामध्ये काय घटना घडली हे पाहण्यासाठी आले। जेव्हा हे दोन्ही बंधू आणि त्यांचे शिष्य उर्वेला काश्यपाच्या जेव्हा आश्रमामध्ये आले तेव्हा आश्रमामध्ये एकही जटाधारी साधू नव्हता। सगळ्यांचे मुंडनं केलेले होते आणि सगळ्याच्या अंगावर पीतवस्त्र धारण केले होते आणि ते सर्व भगवान बुद्धाच्या समोर बसून वंदना करत होते। हा जेव्हा चमत्कार त्या दोन्ही भावांनी पाहिला तेव्हा त्यांनी आपल्या मोठ्या भावाकडे विचारपूस केली की हे कसं झालं, काय घडलं। तेव्हा त्याच्या भावांनी उर्वेला काश्यपाने आपल्या लहान बंधूंना सांगितलं की बंधूंनो,
मी आता हे अग्निहोत्रीची पूजा करणे, अग्निहोत्र हे सगळं मी टाकून दिलं. आता मी श्रमण गौतम तथागत सम्यक संबुद्धाचे आम्ही शिष्य झालो आणि आता आम्ही हे पवित्र जीवन जगत आहोत. तेव्हा त्यांच्या दोन्ही लहान भावांना असं वाटलं की आपल्या मोठ्या भावाने जर हे असं केलं तर आपणही केलं पाहिजे. म्हणून ते दोन्ही बंधू नदी काश्यप आणि गया काश्यप आणि त्यांचे 500 शिष्य यांनी आपल्या बंधूला विनंती केली की तुम्ही तथागतांना सांगा आम्हालाही दीक्षित करा म्हणून. आणि काश्यप बंधूंनी उर्वेला काश्यपाने भगवंताला सांगितल्यानंतर भगवान तथागतांनी त्या तिन्ही बंधूंना आपल्या धम्माची दीक्षा दिली आणि त्यांच्या 500 अनुयायांना सुद्धा भगवान बुद्धांनी आपल्या धम्माची दीक्षा दिली. आणि तिन्ही काश्यप बंधू आणि त्यांचा एवढा मोठा शिष्यगण 1000 काश्यप जेव्हा भगवंताच्या धम्मामध्ये सामील झाले, हा भगवंताच्या धम्माचा फार मोठा विजय होता. कारण जटिलाचं महत्ता सगळ्या नगरामध्ये पसरली होती. जटिलांचे अनुयायी खूप मोठे होते, जास्त होते, त्यांना मानणारे अनेक लोक होते. आणि एवढं अग्निहोत्रीचं पवित्र जीवन जगणारे साधू यांनी जेव्हा बुद्धाचा धम्म स्वीकार केला तेव्हा ही वार्ता वाऱ्यासारखी सगळ्या नगरामध्ये चारी बाजूला पसरली आणि सगळे लोक आश्चर्य करत होते की असं कसं झालं. कोण आहे श्रमण गौतम तथागत सम्यक संबुद्ध की ज्यांनी एवढ्या मोठ्या जटिलांचं धर्मांतर केलं. ही गोष्ट वाऱ्यासारखी चारी बाजूला पसरली आणि हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा खरा विजय होता. आणि तिथूनच भगवान बुद्धाच्या धम्मा जे वाढणं सुरू झालं तर संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये भगवंताचा धम्म पसरला. आणि खऱ्या अर्थाने सुरुवात या काश्यप बंधूच्या दीक्षेपासूनच झाली. त्या मोठ्या बंधूंनी उर्वेला काश्यपाने आपल्या लहान भावांना आणि त्यांच्या शिष्यांना भगवंताचा सद्धम्म समजावा म्हणून मोठ्या बंधूने भगवंताला विनंती केली, याचना केली की हे भगवान, हे माझे बंधू आणि त्यांचे शिष्य आताच दीक्षित झालेले आहेत. भगवंतांनी त्यांना सद्धम्म सांगावा जेणेकरून त्यांच्या मनातील ज्या शंका कुशंका आहेत त्या नष्ट होतील. आणि तेव्हा मग भगवान बुद्धाने त्या जटिलांना, काश्यप बंधूंना आपल्या धम्माचा उपदेश केला. उपदेश करत असताना तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो, लाकडावर लाकूड घासल्यानंतर जसा अग्नी बाहेर पडतो तसा विचाराच्या गोंधळामुळे मनामध्ये अग्नी निर्माण होतो. जसं बाहेर लाकडावर लाकूड जेव्हा घर्षण करते त्यापासून अग्नी निर्माण होतो, अग्नी पेट घेतो. त्याचप्रमाणे ज्या मनुष्याच्या मनामध्ये विचारानं गोंधळ निर्माण केला असेल, नाना प्रकारचे विचार अंतर्मनामध्ये जमा साठवलेले असतील आणि त्या विचाराचा जर गोंधळ झाला तर त्यामुळे अंतर्मनामध्ये अग्नी निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळा धूर बाहेर पडतो. आपल्या मनामध्ये जेव्हा विचारांचा गोंधळ होतो तेव्हा त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित होते आणि अज्ञानाचा काळा धूर बाहेर येतो, अज्ञान बाहेर प्रकट होते. कारण काम, क्रोध आणि अविद्या हे अग्नीप्रमाणे जगातील दुःखाला कारणीभूत होणाऱ्या सर्व गोष्टींना भस्मसात करतात. काम, क्रोध आणि अविद्या हे अग्नीच आहे. कामाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नी या 3 अग्न्या आहेत, 3 विस्तव आहेत. आणि यालाच भगवान कृष्ण म्हणतात. या संसारामध्ये जे दुःख आहे, आपल्या परिवारामध्ये जे दुःख आहे, या दुःखाला या 3च तृष्णा कारणीभूत आहेत. एक तर कामतृष्णा, दुसरी विभव तृष्णा, तिसरी क्रोध द्वेष तृष्णा. या 3 तृष्णा आहेत ज्यामुळे आपल्या संसारामध्ये आपत्ती, विपत्ती आणि दुःख निर्माण करतात. भयानक तृष्णा आहे कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभव तृष्णा. कामतृष्णा म्हणजे लोभाची तृष्णा. लोभ म्हणजे पाहिजे 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 पाहिजे. एक गोष्ट मनामध्ये निर्माण झाली आणि ते पूर्ण केली का लगेच दुसरी पाहिजे, दुसरी गोष्ट पूर्ण झाली की लगेच तिसरी पाहिजे. एक गोष्ट प्राप्त झाल्याबरोबर मनामध्ये दुसऱ्या गोष्टीची इच्छा होते आणि ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी मग मनुष्य प्रयत्न करते सुख मिळवण्यासाठी.
जीवनामध्ये मनुष्य जो संघर्ष करते तो केवळ सुख मिळवण्यासाठी, आणि सुख मिळवण्याच्या वस्तूची प्राप्ती करत जीवन जेव्हा जगते त्याचं जीवन समाप्त होते, पण त्याच्या विच्छेची, त्याच्या लोभाची तृप्ती होत नाही. जन्मग्रहण करते तेव्हापासून तर मृत्यू पावेपर्यंत सारखा लोभ आणि लोभाच्याच मागं धावपळ करत राहते. पण लोभाची इच्छा परिपूर्ण होत नाही, त्याच्या इच्छेची कधी तृप्ती होत नाही, आणि अतृप्त होऊनच तो शेवटी मृत्यू पावते आणि दुःखामध्ये जाऊन पडते. म्हणून ही जी लोभ तृष्णा आहे, ज्याला काम तृष्णा म्हणतात, ही तृष्णा लाकडाच्या ओढक्यासारखी आहे. याला लाकडाचा अग्नी म्हणतात. या कामाग्नीला लाकडाचा अग्नी म्हणतात. जसं एखादं मोठं लाकूड, त्याला जर इस्त्यानं जर त्याची पेट घेतली असेल तर त्याचा मोठा विस्तवही होत नाही आणि त्याच्यातून धुवाही निघत नाही. अंदरल्या अंदर ते मोठं लाकूड असं कोरमत जळत राहते, संपूर्ण नष्ट होते. मोठा विस्तव होत नाही म्हणजे कोणाला दिसतही नाही, त्याच्यातून दुपटही निघत नाही म्हणजे ते दिसत नाही. पण त्या मोठ्या लाकडाचा अग्नी जसा कोरमत जळत जाते आणि शेवटी त्या लाकडाचा नाश करते, त्याची राख करते, त्याप्रमाणे ही काम तृष्णा ज्याच्या मनामध्ये भडकली त्याची शेवटी राख करते, त्याला मृत्यू पदावर घेऊन जाते. पण ते तृष्णा कधी शांत होत नाही. म्हणून हे काम तृष्णा, ज्याला लोभाची तृष्णा म्हणतात. दुसरी आहे द्वेष तृष्णा. द्वेष म्हणजे जळफळाट. आणि हे द्वेषाग्नी जेव्हा अंतर्मनामध्ये भडकते तेव्हा आपल्या घरी, आपल्या परिवारामध्ये कितीही वस्तू असो, आपल्या ठिकाणी कितीही धनसंपत्ती असो, तरी मनुष्य त्याच्यामध्ये तृप्त राहत नाही. आणि जे नेमकं आपल्या ठिकाणी नाही मग त्याला ते पाहिजे, आणि ते आपल्याला मिळालं नाही परंतु ते जर दुसऱ्याला मिळालं असेल तर त्याच्याविषयी मनामध्ये द्वेष निर्माण होते, जळफळाट निर्माण होते. ज्याच्या मनामध्ये द्वेष निर्माण होते, जळफळाट निर्माण होते, त्याला स्वतःचं हित अहित समजत नाही. आणि ज्याला स्वतःचं हित आणि अहित समजत नसेल त्याला इतरांचं हित आणि अहित समजत नाही. अशी ही द्वेषाग्नी आहे. या द्वेषाग्नीला काट्याकुट्याचा अग्नी म्हणतात. जसं एखादं मोठी भट्टी पेटवायची असेल तर जसा आपण काळे कचरा जमा करून त्याच्या बुडाशी लावतो आणि नंतर त्या काळी कचऱ्याला पेटवतो, वाळलेलं गवत, वाळलेलं लाकडं, वाळलेलं गवत याला जर अग्नी पेटली, याला वाळलेल्या गवताला जर अग्नीचा स्पर्श झाला तर फार मोठा अग्नी निर्माण होतो आणि एका क्षणामध्ये त्या वाळलेल्या गवताचा नाश करतो. जशी एक द्वेषाग्नी आहे, मनामध्ये द्वेष पेटला, एका क्षणामध्ये होत्याचं नव्हतं करून टाकते, सगळं जाळून टाकते, भस्मसात करून टाकते. म्हणून या द्वेष तृष्णेला काट्याकुट्याचा अग्नी म्हणतात. पेट घेतल्याबरोबर जळून राख होते. ज्याच्या मनामध्ये ही द्वेषाग्नी भडकलेली असते तो एका क्षणामध्ये काय करून टाकेल याचा नेम नसते. म्हणून या अग्नीने संसारामध्ये फार मोठा कलह निर्माण केलेला आहे. तिसऱ्या प्रकारची अग्नी आहे, त्याला मोहाग्नी म्हणतात. मोहाग्नी म्हणजे अज्ञान, मोहमूर्ता. संकल्प करत आहे, विकल्प करत आहे, मनाच्या मनामध्ये चिंतन करत आहे, बागुल करत आहे, मला असं करायचं, मला तसं करायचं, माझं असं झालं पाहिजे, माझं तसं झालं पाहिजे. मोहमूर्ता करत राहते, त्याच्यातच जगते. रात्र करवटा बदलत राहते, पण त्याला निंद्रा येत नाही, त्याला झोप येत नाही. ज्याच्या मनामध्ये ही मोह तृष्णा, मोहाग्नी जागृत झाली असेल. म्हणून या मोहाग्नीला उपल्याचा अग्नी म्हणतात. उपल्या म्हणजे गवऱ्या. शेणाच्या गवऱ्या बनवल्यानंतर त्या गवऱ्या जशा चुलीमध्ये जर लावल्या आणि त्याला जर पेटवलं तर त्याचा मोठा जाळही होत नाही आणि ते विजतही नाही. ज्याप्रमाणे तुमचा गॅस जळत राहते त्याप्रमाणे तो अग्नी, गवऱ्याचा अग्नी जळत राहते. ही जी मोहतृष्णा आहे ही त्या गवऱ्याच्या अग्नीसारखी आहे. मोठा जाळही होत नाही आणि ती विजतही नाही. सकुर्मत कारमत जळत राहते. माणसाला व्याकुल करते, परेशान करते. आपल्या जीवनामध्ये, तुमच्या संसारामध्ये ज्या वेळेस तुम्ही व्याकुल झाले असाल, ज्या वेळेस तुम्ही परेशान झाले असाल, ज्या वेळेस तुमच्यावर दुःखानं आघात केला असेल, टप असे आसू रडत असाल, आपल्या हाताने डोक्याचे केस उपडत असाल किंवा अंगावरले कपडे फाडत असाल, अशी परिस्थिती जेव्हा तुमच्या संसारामध्ये निर्माण होते तेव्हा या 3 तृष्णापैकीच कोणती तरी तृष्णा असते जे तुमच्या मनगटूवर बसलेली असते. मग ते काम तृष्णा असो, द्वेष तृष्णा असो की मोह तृष्णा असो, कामाग्नी असो, द्वेषाग्नी असो की मोहाग्नी असो, या 3च तृष्णा आहेत. कधी शांत चित्ताने तुमच्या संसारामध्ये ज्या गोष्टीबद्दल तुम्ही उद्वेग आहे, खेद, परेशान आहे,
त्याचं थोडं चिंतन जेव्हा तुम्ही करसाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, एक तर त्यामध्ये तुमच्या मनातला लोभ आहे किंवा तुमच्या मनातलं मध्ये द्वेष आहे किंवा तुमच्या मनामध्ये अज्ञान अंधकार आहे. कारण लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी निर्माण होतो तसा माणसाच्या मनामध्ये विचाराचा गोंधळ झाला म्हणजे अग्नी निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळा धूर बाहेर पडतो. अग्नी जेव्हा मनामध्ये पेटते तेव्हा तो व्यक्ती काय करीन काय करणार नाही याचा नेम नाही. म्हणून भगवान त्या अग्निहोत्री पूजकांना सांगतात की काम, क्रोध आणि अविद्या हे अग्निप्रमाणे जगातील दुःखाला कारणीभूत आहे. यामुळे जगामध्ये दुःख आहे. एकदा का मार्ग सापडला आणि काम, क्रोध, अविद्या याचा जर नाश झाला, एकदा मार्ग सापडला आणि या कामाग्नी, द्वेषाग्नी, मोहाग्नी या 3 अग्न्यांचा जर नाश झाला की त्याच्याबरोबर नवी दृष्टी, ज्ञान आणि सदाचरण याचा जन्म होते. जोपर्यंत हे लोभ किंवा द्वेष किंवा मोह जर तुमच्या अंतर्मनामध्ये वास करत असतील तर तुम्हाला सम्यक दृष्टी, नवी दृष्टी कधी प्राप्त होणार नाही. तुमच्या अंतर्मनामध्ये ज्ञानाचा प्रकाश कधी पडणार नाही आणि तुम्ही सदाचरणाच्या मार्गावर कधी आरूढ होणार नाही. कारण या 3 तृष्णा, 3 अग्नी तुम्हाला सदाचरणाच्या मार्गापासून दूर नेत असते. पण एखादा जर नवीन मार्ग सापडला तर काम, क्रोध, अविद्या याचा नाश होतो. याचा नाश झाला की सम्यक दृष्टी, ज्ञान आणि सदाचरण याचा जन्म होतो. तोपर्यंत होत नाही. काम, क्रोध, अविद्याला नष्ट करेपर्यंत नवी दृष्टी, ज्ञान किंवा सदाचरणाचा मार्ग मनुष्याला सापडत नाही. आणि हा नवा मार्ग कोणाला प्राप्त होईल? जो सत्पुरुषाच्या सहवासामध्ये राहत असेल, वेळोवेळी धम्म श्रवण करत असेल आणि त्या धम्माचा तो काया, वाचा आणि मनाने जर आचरण करत असेल तर तेव्हा त्याला नवी दृष्टी, नवे विचार, ज्ञान आणि सदाचरण याचा मग त्याच्या जीवनामध्ये प्रवेश होते. म्हणून एकदा माणसाच्या अंतकरणामध्ये पापाविषयी मनामध्ये जर घृणा निर्माण झाली, पाप कर्म करण्याची लज्जा जर आपल्या मनामध्ये निर्माण झाली की तिच्यामुळे तृष्णा नाहीशी होते. एकदा तुम्ही पाप कर्मापासून दूर गेले, पाप कर्माला तुम्ही ओळखलं, पाप कर्माला जाणलं आणि त्या पापापासून जसे जसे तुम्ही दूर 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 जासाल तशी तशी आपल्या मनातील तृष्णा म्हणजे ह्या ज्या 3 अग्नी आहेत, कामाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नी, ह्या धीरे 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 नाहीशा होतात, नष्ट होतात. आणि तृष्णा नाहीशी झाली का मग मनुष्य श्रमण होतो. तृष्णा नाहीशी झाली की मग मनुष्य श्रमण होतो. कारण भगवान ते काश्यप बंधूंना सांगत आहे. आणि जेव्हा ते 3 तृष्णा नष्ट झाली की तेव्हा तो श्रमण बनतो. श्रमण म्हणजे बुद्धपुत्र, तेव्हा तो बुद्धाचा पुत्र बनतो. आणि जोपर्यंत ह्या अग्नी त्याच्या मनामध्ये जिवंत असतील तोपर्यंत तो श्रमण बनत नाही, श्रमण संघ होत नाही. आपण डोळ्यांनी जे पाहत असतो, डोक्याचं मुंडन केलेले, पीतवस्त्र धारण केलेले, हा भिक्षू संघ आहे. त्या मार्गावर आरूढ होत आहे, त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहे आणि याने योग्य त्या मार्गावर चालावं, हा चांगला भिक्षू निर्माण व्हावा म्हणून तुम्ही जे त्याला दान देत आहे, भोजन देत आहे, दान देत आहे, त्याची सेवा करत आहे, यासाठीच हा भिक्षू श्रमण झाला पाहिजे, श्रमण मार्गावर लागला पाहिजे, याला धम्म साधला पाहिजे, याचं कल्याण झालं पाहिजे. याचा जर कल्याण होईल तर मग हा लोकांना सद्धम्म सांगेल. म्हणून आपल्या डोळ्यासमोर जो दिसते तो भिक्षू संघ असते. पण जो भिक्षू धम्म आणि विनयाचं आचरण करून आपल्या मनातील लोभ, आपल्या मनातील द्वेष, आपल्या मनातील मोहमूर्ता हे नष्ट करेल, जेव्हा त्याला सम्यक दृष्टी, तथागतांचं सद्धम्माचं ज्ञान आणि सदाचरणाच्या मार्गावर चालेल तेव्हा तो श्रमण बनते. एक भिक्षू जेव्हा श्रमण बनते तेव्हा तो आपलंही कल्याण करते आणि इतरांचंही कल्याण करते. तो जेवढ्या जेवढ्या लोकांचं कल्याण करत राहील तेवढ्या तेवढ्या कल्याण करण्याचं जे पुण्यकर्म जमा करेल ते पुण्यकर्म त्या त्या व्यक्तींना प्राप्त होते. त्याच्या जीवनामध्ये ज्यांनी त्याला मदत केली असेल, अर्थदान केलं असेल, चिवरदान केलं असेल, भोजनदान दिलं असेल, त्याची सेवा धर्म केली असेल, तेव्हा त्याचं पुण्यकर्म त्या गृहस्थ उपासक उपासिकांना प्राप्त होते. म्हणजे भिक्षूचंही कल्याण होते आणि त्या उपासक उपासिकांचंही कल्याण होते. म्हणून आपल्या संघवंदनेमध्ये आपण जेव्हा म्हणतो सुपटिपन्नो, श्रावक संघो, उजपटिपन्नो, न्यायपटिपन्नो, सामीचिपटिपन्नो, यदिधं चत्तारी अट्ठपुरुष पूगला हेस भगवतो श्रावक संघो. अट्ठपुरुष पूगला, अट्ठ म्हणजे 8 पुरुषांचे जे लक्षण आहेत
त्यातलं एक लक्षण जरी माझ्यामध्ये प्राप्त झालं तर मी भगवंताचा श्रावक संघ होईल, बुद्धपुत्र होईल. त्याला म्हणतात श्रावक संघ. लोभ मनामध्ये भरलेला आहे, द्वेष मनामध्ये भरलेला आहे, मोहमूर्ता मनामध्ये भरलेला आहे. अंगावर कितीही पीतवस्त्र धारण केले असतील तर त्याचा लाभ त्याला कधी कदापि होणार नाही. आणि त्यालाच त्याचा लाभ होणार नाही तर त्याची जे उपासना करणारे, त्याला जे दान देणारे व्यक्ती असतात, त्या दानाच्या पुण्यकर्मामध्ये कशी भर पडेल. म्हणून त्यातला एक जरी गुण, 8 गुणामधला एक गुण. कोणते 8 गुण राहतात? एक राहते श्रोतापन्न मार्ग, श्रोतापन्न फळ. स्रकुदागामी मार्ग, स्रकुदागामी फळ. अनागामी मार्ग, अनागामी फळ. अहर्त मार्ग, अहर्त फळ. हे 8 सद्गुण आहेत. या 8 सद्गुणातला एक जरी मार्ग ज्याच्यामध्ये आहे, ज्यानं हे प्राप्त केलं, तो आहुनियो, पावनियो, दख्खनियो, अंजली करणियो, अनुत्तरं पुय्यं खेतं लोकस्साती. तो आहे आवनियो. आवनियो म्हणजे आवंचार करण्यास पात्र. त्याचा आवंचार करा, त्याचं स्वागत करा. पावनियो, त्याला आपल्या घरचा पाहुणा बनवा. दख्खनियो, त्याला दक्षिणा द्या, भोजन द्या, वस्त्र द्या, अर्थदान द्या, सेवा कर्म द्या, जे जे द्यायचं असेल ते द्या. अंजली करणियो, तोच पुरुष अंजली करून वंदन करण्यास पात्र आहे. अंजली करणियो, आपल्या दोन्ही हाताचे बोट एका जागी करून अंजलीबद्ध प्रमाण करण्यास तो प्राप्त आहे. अंजली करणियो. आणि तोच आहे अनुत्तर पुय्यं खेतं. अनुत्तर म्हणजे सर्वश्रेष्ठ, पुण्य म्हणजे पुण्य. खेतं, खेत म्हणजे शेत, शेत म्हणजे वावर. तुमच्या इकडे जे शेती आहे त्याच्यामध्ये नाना प्रकारचे अन्नधान्य उत्पन्न होतात. ज्वारी पिकत आहे, ज्वारी पिकत आहे, बाजरी पिकत आहे, गहू पिकत आहे, कपासी पिकत आहे, फळफळावर पिकत आहे. तुमच्या घरच्या शेतामध्ये जे तुम्ही बीज टाकता त्याच्यापासून तेच बीज निर्माण होते. ज्वारी पेरली असेल तर तुमच्या शेतातून ज्वारीचंच उत्पन्न होते. गहू पेरला असेल तर तिथून गव्हाचंच उत्पन्न होईल. पराठी पेरली असेल तर तिथून कपाशीचंच उत्पन्न होईल. पण हे जे पुय्यं खेतं अनुत्तर आहे, सर्वश्रेष्ठ जे पुण्याची शेती आहे, या शेतीमध्ये तुम्ही कोणतंही बीज टाका, भोजनाचं बीज टाका, की पाण्याचं बीज टाका, की वस्त्राचं बीज टाका, की अर्थाचं बीज टाका, का सेवा कर्माचं बीज टाका, याच्यातून जे उत्पन्न होते ते पुण्याचं शेत होते. जगामध्ये पुण्यकर्म संपादन करण्याची भूमी म्हणजे भगवंताचा श्रावक संघ. त्याला दिलेलं दान हे महान फलदायी राहते. ही गोष्ट भगवान तथागत त्या अग्निहोत्रींना समजावून सांगत आहे. आणि ते केव्हा प्राप्त होईल? एकदा आपल्या मनामध्ये पाप कर्माविषयी भीती निर्माण झाली, लज्जा निर्माण झाली, भय खातायत, भीतात. भगवंताचे पुत्र भयतात, भीतात, भय खातात. पानठेल्यावर उभं राहायला भय खातात, हॉटेलमध्ये जाण्याला भय खातात, 4 रस्त्यावर उभं राहण्याला भय खातात. ते भीतात, भीतात म्हणून त्यांना भिक्षू म्हणतात. बुद्रपुत्र घाबरतात. आणि एक वेळा त्याच्या मनामध्ये पाप कर्माविषयी घृणा निर्माण झाली की तिच्यामुळे तृष्णा नाहीशी होते. आणि एकदा का ती तृष्णा निर्माण नष्ट झाली तेव्हा तो श्रमण होतो. गृहस्थ जीवनामध्ये संपूर्ण लोभ नष्ट करणे कठीण आहे. गृहस्थ जीवनामध्ये संपूर्ण द्वेष भावना नष्ट करणे कठीण आहे. गृहस्थ जीवनामध्ये मोहमूर्तेचा विचार करणे, संकल्प विकल्प करून सोडून देणे फार कठीण अवस्था असते. नष्ट नाही करू शकत. कारण गृहस्थ जर मनातील सर्व लोभ नष्ट करून टाकेल, सर्व द्वेष नष्ट करून टाकेल, मोहमूर्ता नष्ट करून टाकेल, तर मग तो पागल झाला. त्याला कशाचा लोभ नाही, कशाचा कोणाचा द्वेष नाही, कशाची मोहमूर्ता नाही, तर मग तो जीवन कसं जगेल? त्याची उन्नती प्रगती कशी करेल? एखाद्याचं मोठं मकान पाहिल्यानंतर तुमच्या मनात जर लोभच निर्माण नाही झाला की मलाही असं मकान बनवायचं आहे, तोपर्यंत तो मकान कसं बनवणार आहे? एखाद्याची उन्नती प्रगती पाहून तुमच्याविषयी त्याच्या मनामध्ये द्वेषाची भावना निर्माण नाही झाली की मलाही असा ऑफिसर बनायचं आहे, तोपर्यंत तुम्ही संकल्प कसे करता? गृहस्थामध्ये हे 3 धर्म नष्ट होणे फार कठीण अवस्था आहे. कठीण अवस्था आहे. त्याला नष्ट करू शकत नाही. पण त्याला अजून त्याला इंधन पुरवायचं नाही. लोभ जर मनामध्ये असेल तर अजून त्या लोभाला वाढवायचं नाही. द्वेष जर मनामध्ये असेल तर अजून त्या द्वेषाला वाढवायचं नाही. मोहमूर्ता असेल तर अजून त्याला वाढवायचं नाही. कारण जेवढं जेवढं तुम्ही इंधन पुरवसाल तेवढं ते भडकत जाते. इंधन पुरवणं बंद करा. जसं एखादी गृहिणी चुलीवरती जेव्हा स्वयंपाक करते तर त्या स्वयंपाक चुलीमध्ये जेवढे पाहिजेत तेवढेच लाकडं जाळा लागतात. त्याच्यावर एक पात्र ठेवतात तवा म्हणून. आणि जेव्हा त्या जाळाने ते पात्र गरम होते तेव्हा त्या पात्रावर टाकलेली भाकरी हे भाजल्या जाते, पकवल्या जाते. आणि भाकरी पचवण्यासाठी
त्या चुलीमध्ये जेवढ्या जाळाची आवश्यकता आहे तेवढा जाळ त्या चुलीमध्ये ठेवाच लागेल, नाही तर ते भाकरी पासणार नाही. एखाद्या गृहीनं म्हटलं की भगवंताने सांगितलं लोभ करू नका, चूल पेटवलेली आहे, चुलीवरती ते तावा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर एक भाकरी टाकली आणि एक एक काडी एक एक लाकूड त्याच्यामध्ये लावत आहे, जळून झाल्यावर दुसरं लावत आहे, ते जळलं का तिसरं लावत आहे. त्यामुळे तो तवा गरमच होणार नाही, तो गरम होणार नाही तर ते भाकरी पासणार नाही. आणि भाकरी जर शेकली नाही आणि कच्चं अनाज जर तुम्ही भक्षण केलं तर तुमची प्रकृती खराब झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्या चुलीमध्ये जर मोठमोठे लाकडं लावले, फार मोठा जाळ केला आणि त्याच्यावर तावा ठेवून त्याच्यावर जर भाकरी टाकली तर ते भाकरी करपून जाईल, जळून जाईल. आणि ती भाकरी करपलेली जळलेली जर तुम्ही खाल्ली तर तुमची प्रकृती बिघडणार आहे, स्वास्थ्य बिघडणार आहे. म्हणून एकदम चुलीमध्ये जाळ कमी ठेवू नका ज्याच्यामुळे तुमची भाकरी पासणारच नाही, किंवा एकदम मोठा जाळही करू नका ज्यामुळे ते भाकरी जळून जाईल. भाकरी पाचवण्यासाठी, त्या तव्याला गरम करण्यासाठी जेवढ्या जाळाची आवश्यकता आहे तेवढा जाळ त्या चुलीमध्ये लावा. त्याला म्हणतात मध्यम मार्ग. हा मध्यम मार्ग भगवंतांनी स्वीकारला. म्हणून लोभाच्या लोभीस्त होऊ नका, द्वेषामध्ये डुंबून जाऊ नका, मोहमूर्ता वाढवू नका, त्याला इंधन पुरवू नका. एखाद्या इंधनाच्या गंजीला जर आग लागली आणि तुम्ही अजून त्याच्यावर लाकडं टाकत राहिले तर ती आग कधी विझणारच नाही. तुम्ही बाहेरून लाकडं टाकणं बंद करा. ती जे आग ज्या लाकडाला लागली, जेवढे ते लाकडं आहेत तेवढे जळतील आणि जळून गेल्यानंतर ती आग आपोआप नष्ट होईल, बंद पडेल. फक्त तुम्ही त्याच्यात लाकडं टाकणं बंद करा. तुम्ही जर त्याच्यात लाकडं टाकणं चालूच असतील तर ते अग्नी कधी विझत नाही. लोभ मनामध्ये निर्माण झाला, अजून लोभच करत आहे, अजून लोभच करत आहे, म्हणजे त्याला पेटवत आहे. द्वेषभाव मनामध्ये निर्माण झाला, अजून कोणाविषयी द्वेषच करत आहे, कोणाविषयी द्वेषच करत आहे, तर तो पेटून जाईल. मोहमूर्तेमध्ये गुंतलेला आहे, अजून मोहमूर्ताच करत आहे, मला असं करायचं होतं तसं करायचं होतं, जीवनही समाप्त होत आहे, म्हाताराही झालेला आहे, शरीराची शक्ती नष्ट झाली, डोळ्याने दिसत नाही, तरी लोभापासून सुटला नाही. तो मृत्यूला प्राप्त होईल पण त्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण होणार नाही. म्हणून लोभ, द्वेष आणि मोह गृहस्थांसाठी तो मध्यम असला पाहिजे आणि भिक्षूंसाठी श्रमण होण्यासाठी त्याने संपूर्ण जाळून टाकला पाहिजे. त्या दोन गोष्टी राहतात, त्याला मध्यम मार्ग म्हणतात. अशा प्रकारे भगवान, म्हणून एकदा अंतःकरणामध्ये पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की तिच्यामुळे तृष्णा नाहीशी होते आणि तृष्णा नाहीशी झाली की मनुष्य श्रमण बनतो. भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महर्षीचा अग्निपूजेविषयीचा जो आदर होता तो सगळाच्या सगळा नष्ट झाला आणि आपले एवढे वर्ष अहंकारामध्ये जीवन जगलो, मी अग्निहोत्री, मी अग्निपूजक, मी श्रेष्ठ, हा अहंकार त्यांचा गळून पडला. आणि जेव्हा अहंकार गळून पडते तेव्हाच तो मनुष्य सदाचरणाच्या मार्गाने जाते. कारण जोपर्यंत मनुष्याच्या मनामध्ये अहंकार असते तोपर्यंत धम्ममार्ग त्याला समजत नाही, कारण तो आपल्याच गोष्टीला खरं मानत असते. मेरी मुलगी के कीटा, तो कोणाचं ऐकूनच घेत नसते ज्याच्या मनामध्ये अहंकार किंवा मीपणा असते. अशा प्रकारे भगवंतांनी काश्यप बंधूंना आपल्या धम्माची दीक्षा दिली, महंती सांगितली आणि काश्यप बंधू त्यांचे 1000 शिष्य भगवान बुद्धाचे अनुयायी बनले, भिक्षू बनले. आणि हा भगवंताच्या धम्माचा फार मोठा विजय होता. त्यानंतर असाच एक परिवाजक संजय नावाचा, त्या संजय नावाच्या परिवाजकाजवळ 250 शिष्य होते आणि त्या 250 शिष्यामध्ये सारीपुत्त आणि मोगलाय नावाचे 2 मित्र होते. त्यांनी गृहत्याग केला होता सत्य शोधण्यासाठी आणि इकडे तिकडे भटकल्यानंतर ते दोन्ही मित्र या संजयच्या आश्रमात आले होते याचं काय तत्वज्ञान आहे पाहण्यासाठी. पण त्या दोघांचंही समाधान झालं नव्हतं आणि जोपर्यंत नवीन मार्ग सापडत नाही तोपर्यंत आपण संजयच्या हाताखाली शिक्षण घेऊ असं त्या 2 मित्रांनी ठरवलं होतं. पण त्या दोघांनी आपल्या मनामध्ये संकल्प केला होता की मित्रा, तुला जर सद्धम्म सापडला तर तू मला येऊन सांगजो आणि मला जर योग्य मार्ग सापडला तर मग मी तुला येऊन सांगेन, असा त्या 2 मित्रांनी संकल्प केला होता. आणि ते संजयच्या आश्रमामध्ये सारीपुत्त आणि मोगलायन त्यांच्या 250 शिष्यामध्ये त्या ठिकाणी ते राहत होते, वावरत होते. एक दिवस त्या नगरामध्ये भगवान तथागतांनी प्रथम उपदेश दिलेले ते पंचवर्गीय भिक्षू, त्यापैकी एक अश्वजित नावाचा, त्या नगरामध्ये भिक्षाटन करत होता. हातामध्ये मातीचं पात्र घेऊन एक एक पाऊल सावकाश टाकत एका दारापाशी उभा राहत होता. मिळेल ते भिक्षा ग्रहण करत होता आणि पुढच्या दाराकडे जात होता.
तेव्हा सारीपुत्त सुद्धा या नगरामध्ये भिक्षाटनासाठी आला होता. जेव्हा सारीपुत्राने अश्वजिताला पाहिलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरलं तेज, त्याची चालण्याची गंभीर चाल, त्याला प्राप्त झालेली शांती, हे जेव्हा या सारीपुत्रानं अश्वजिताला पाहिलं तेव्हा त्यांच्या मनामध्ये विचार आला की रे हा कोण साधू आहे, किती याचा चेहरा शांत आहे, किती याची चाल शांत आहे, हा कोण्या धर्माला मानते, कोण याचा गुरु आहे, आपण याला विचारलं पाहिजे. असा सारीपुत्र आपल्या मनामध्ये विचार करत आहे. त्यानं आपलं भिक्षाटन करणं बंद केलं आणि जिकडे जिकडे अश्वजित जात होता त्याच्या मागे 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 सारीपुत्र चालत होता. त्याच्या मनामध्ये प्रश्न होते याला विचारण्यासाठी, पण आता तो सध्या चारिका करत आहे, भिक्षाटन करत आहे, आता काही प्रश्न विचारण्याची योग्य वेळ नाही, म्हणून सारीपुत्र त्याच्या मागे मागे चालत होता. अश्वजिताने त्या गावामध्ये जेवढी काही भिक्षा त्याला प्राप्त झाली ती सगळी भिक्षा घेऊन एका वृक्षाखाली गेला आणि त्या वृक्षाखाली त्यानं भोजन ग्रहण केलं. अश्वजिताचं भोजन झाल्यानंतर नंतर सारीपुत्र अश्वजिताजवळ गेला, त्याला वंदन केलं आणि त्याला विचारते की हे श्रमणा मित्रा, तुझ्या चेहऱ्यावर फार शांती आहे, तुझ्या चेहऱ्यावर एक तेज आहे, तू कोण्या धर्माला मानतं, कोण तुझा गुरु आहे आणि त्या गुरुचं तत्वज्ञान काय आहे हे मला तू सांग. तेव्हा अश्वजित म्हणते की मित्रा, मी नव्याने या धम्मामध्ये प्रवेश केलेला आहे, मला काही जास्त दिवस झाले नाही. जो श्रमण गौतम आहे शाक्य कुळाचा, त्या शाक्य कुळाच्या श्रमण गौतमाला मी माझा गुरु मानतो, त्याच्या धर्मामध्ये मी दीक्षित झालेला आहे, मी त्याचा शिष्य आहे. पण मी नवीन असल्यामुळे, नव्यानं आता मी शिकत असल्यामुळे त्यांचं जे तत्वज्ञान आहे ते काही मला बराबर सांगता येणार नाही, फार विस्तारानं मला सांगता येणार नाही, पण मी तुला थोडक्यात सांगतो. तेव्हा सारीपुत्र म्हणते, तू विस्तारानं सांग का थोडक्यात सांग, मला फक्त त्या श्रमणाचा काय वाद आहे, काय तत्व आहे तेवढं ऐकायचं आहे, मला शब्दाचा भंडार नको आहे. आणि तेव्हा अश्वजिताने थोडक्यामध्ये त्यांना धर्म सांगितला. हेच धम्मा हेतुत्व भवा ते संग हेतू तथागत आहा एवं वादी महाश्रम. या संसारामध्ये जे जे वस्तू निर्माण होते त्या वस्तूला काहीतरी कारण आहे हे तथागत जाणतात. वृक्ष निर्माण होते, पशुपक्षी निर्माण होते, मनुष्य प्राणी निर्माण होते, नाना प्रकारचे जीवजंतू निर्माण होतात, ते कोण्या कारणाने जन्मग्रहण करतात हे कारण तथागत जाणतात. आणि त्या कारणाला कसं नष्ट करता येते हा मार्ग सुद्धा तथागत जाणतात. हाच त्यांचा वाद आहे. अनेक जन्माच्या पारमिता राहतात. साधू संन्यासी होण्यासाठी, अंगावरती चिवर येण्यासाठी, हे पवित्र जीवन जगण्यासाठी काहीतरी पुण्यकर्म, काहीतरी पारमितेचं बल त्या ठिकाणी राहते. असंच नाही कोणी गृहत्याग करत, असंच नाही कोणाच्या अंगावर चिवर येत, फार कठीण अवस्था राहते, हे साधं सोपं नसते. संध्याकाळची भाजी सब्जी जर जास्त शिल्लक राहिली तर त्या घरची ते गृहिणी फेकून देण्याच्या विषयी तीनदा मनामध्ये विचार करते की एवढा मोठा हा स्वयंपाक शिल्लक राहिला, एवढा मोठा कसा फेकून द्यायचा, याला पुन्हा फ्राय करून आपल्या खाण्याच्या कामी पडेल काय, असा ते विचार करते. आणि जेव्हा तिला वाटलं की नाही आता हे खराब झालं, याला फ्राय करूनही जमत नाही, तर मग ते शेवटी फेकून देते. पण फेकूनही देते तेव्हा दुःखी कष्टी होत असते. किंवा त्या घरातला कोणी बुजुर्ग मनुष्य असते तो तिला दोषारोपण लावत असते की या बाईला काही होश नाही, या बाईला कोण्या गोष्टीचा आटपच नाही, कधी कधी करते तर मग स्वयंपाकामध्ये नुफर येते, आणि कधी कधी करते तर फार वाया जाते, एवढं मोठं अनाज फेकून देते, हिला अनाजाची किंमत नाही. घरातले लोक दूषण राहतात. म्हणजे रात्रीची सब्जी स्वयंपाक सकाळी फेकाच्या वेळेस एवढा मोठा विचार करावा लागते. संपूर्ण गृहाचा घरादाराचा त्याग करायच्या वेळेस किती विचार करावा लागत असेल. स्वतःची पत्नी मुलंबाळ त्यागाला किती विचार करावा लागते. स्वतःचा आई वडील धन संपत्ता सोयरे धायरे धन संपत्ता यांना त्यागण्यासाठी किती विचार करावा लागते. हे तर सगळं त्याला सोडावंच लागते, पण त्याचं स्वतःचं नावही नष्ट होते, त्याला दुसरं नाव दिले जाते. आणि एवढं मोठं सर्व त्यागून जेव्हा तो या जीवनामध्ये येते आणि या जीवनामध्ये येऊन जेव्हा रमणान होते, हे काही साधी सोपी गोष्ट राहत नाही, फार मोठा त्याग राहते, त्या साध्या सोप्या गोष्टी राहत नाही. म्हणून सारीपुत्र आणि मोगलांसारखे मनुष्य हे अनेक अनेक जन्मामध्ये पकलेले राहतात. अनेक जन्माचं पारामितेचं बल राहते. जेव्हा अनेक जन्माचं पारामितेचं पुण्यकर्माचं बल राहते ना, तेव्हा सत्पुरुषाची भेट होते.
नाही तर पखालीचा हेला आणि पाणी वाहता वाहता मेला, कहा गए ते तो काही नाही, क्या आला है तो कुछ नाही. अशा प्रकारचे लोक जीवन जगतात. त्याच कुळामध्ये जन्म घेतात, त्याच कुळामध्ये जीवन जगतात, त्याच ठिकाणी मरण पावतात. कारण पुण्य पारामिताचं बल नसेल तर. जर पुण्य पारामिताचं बल असेल आणि ते पुण्य पारामिता जर उफाडून वर आली, म्हणजे त्या कर्माला जर फळं लागले, तेव्हा सत्पुरुषाची भेट होते. मग तुम्ही आम्रपालीचं उदाहरण घ्या, का अंगुलीमाल डाकूचं उदाहरण घ्या. 900 आश्रमाकडे निघून गेला. ठरल्याप्रमाणे तो मोगलाईंकडे गेला आणि मोगलाईंनी त्याला दुरूनच येता वेळेस पाहिलं तर मोगलाईन म्हणते, अरे मित्रा, तुझी चेहरा आज फार प्रसन्न दिसत आहे, तुझ्या चेहऱ्यावरती एक विशिष्ट असं तेज दिसत आहे, तुला सत्यधर्म सापडला काय? सारीपुत्त म्हणते की होय मित्रा, मला सत्य गवसलं, सत्य सापडलं. मग कोण आहे? मग ते श्रमण गौतम आहेत आणि त्यांना घडलेला सगळा वृत्तांत मोगलाईनला सांगितला. नंतर मोगलाईन आणि सारीपुत्त म्हणाले, चला आपण आता दोघं जाऊ, आपण श्रमण गौतमाचे शिष्य होऊ. तेव्हा मोगलाईन म्हणते की मित्रा, हे जे आपले 250 शिष्य आहेत, हे आपल्याच भरोशावर इथं राहत आहेत. आपण जर गेलो तर त्यांचं कसं होईल? मग चला आपण त्यांनाही सांगू. म्हणून हे दोघं जण गेले, आपल्या 250 शिष्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं, आता आम्ही संजयला सोडत आहोत. शाक्य कुळामध्ये जे श्रमण गौतम तथागत सम्यक संबुद्ध झाले, अहर्तपदी पोचले, आम्ही त्यांना आता गुरु मानणार आहोत, आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत, तुम्ही काय म्हणता ते सांगा. तेव्हा ते 250 शिष्य म्हणतात की सारीपुत्त आणि मोगलाईन, तुमच्यामुळेच आम्ही इथं थांबलो होतो, तुम्ही जर आता इथून जात असाल तर आम्ही तुमच्यासोबत येतो. आणि मग ते संजयकडे गेले. संजयला त्यांनी गोष्ट सांगितली. तेव्हा संजय म्हणते की मित्र हो, तुम्ही जाऊ नका. सारीपुत्त, मोगलाईन आणि मी, आपण तिघं मिळून यांना शिकवू, यांच्यावर लक्ष ठेवू. यांनी 1 वेळा, 2 वेळा, तिसऱ्यांदा संजयला सांगितलं. 3ही वेळा संजयनं तेच उच्चार काढले. आणि शेवटी सारीपुत्त, मोगलाईन आणि त्यांचे 250 शिष्य सिद्धार्थ गौतम भगवान तथागत सम्यक संबुद्ध ज्या ठिकाणी बसले होते, त्या आश्रमाकडे सारीपुत्त, मोगलाईन आणि 250 शिष्य निघाले. भगवान आपल्या भिक्षू संघामध्ये बसले होते. जेव्हा हे सारीपुत्त आणि मोगलाईन आणि त्यांच्या मागे 250 शिष्य जेव्हा हे भगवंताकडे येत होते, तेव्हा भगवंत त्यांना दुरूनच पाहून आपल्या शिष्यांना सांगता, भिक्षूंना सांगता की भिक्षूंनो, पहा तुमचे 2 सोबती येत आहेत. आणि हे 2 सोबती माझ्या धम्माचे, माझ्या तत्वाचे डावा उजवा हात बनतील. कारण तथागत लोकविदू होते, लोकांचे भविष्य जाणत होते. कोण व्यक्ती तथागताकडे येत आहे, तो कोण्या विचारानं येत आहे, हे तथागत जाणत होते. तो मला कोणता प्रश्न विचारणार आहे, हे तथागत जाणत होते. आणि त्याला काय मार्ग सांगायचा, हे तथागत जाणत होते. कारण तथागताला 4 रिद्धी, 10 रिद्धी मला प्राप्त होते. मनकर्ण विद्धी, ज्याला मन कवडा म्हणतात, दुसऱ्याच्या चित्ताचा भाव जाणून ओळखणे. पूर्वनिवासाना स्मृती, हा मनुष्य कोण्या जन्मातून या मनुष्य लोकामध्ये आला, हे तथागत जाणत होते. आणि या मनुष्य लोकामध्ये मृत्यू पावल्यानंतर आता हा कोण्या लोकामध्ये जाईल, हे तथागत जाणत होते. म्हणून तथागताने जाणलं. या दोघांना पाहिल्यावर म्हणतात की पहा भिक्षूंनो, तुमचे 2 सोबती येत आहेत, तुमचे 2 सोबती येत आहेत. आणि हे 2 सोबती माझ्या धम्माचे डावा आणि उजवा हात बनतील. वेळूवनात पोचल्यावरती ते भगवान बुद्ध त्यांच्या समोर जाऊन त्यांनी साष्टांग प्राणिपात केला आणि आपले मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवून भगवंतास म्हणाले की भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी. आणि अशा प्रकारे यही भिक्कवे म्हणून तथागतांनी सारीपुत्र, मोगलाईन आणि संजयचे 250 शिष्य यांना आपल्या संघामध्ये सामील करून घेतलं. आणि हे सारीपुत्र, मोगलाईन, संजयचे 250 शिष्य, उर्वेला काश्यपचे 3 बंधू, त्यांचे 1000 शिष्य आणि अगोदरच भगवंताकडे असणारे 11 शिष्य, असं म्हणून भगवंताचा फार मोठा भिक्षू संघ भगवंताकडे गोळा झाला. आणि एवढा मोठा भिक्षू संघ झाल्यानंतर भगवंतांनी आपलं मार्गक्रमण केलं. कारण यावेळेस भगवान कुठं आले? वेळूवनामध्ये आले. राजगिरी नगरामध्ये वेळूवन, जे बिंबिसार राजाच्या मालकीचं होतं, त्या वनामध्ये आले. कशासाठी? बिंबिसार राजाला दिलेल्या वचनाची पूर्ती करण्यासाठी, की तुला जेव्हा ज्ञान प्राप्त होईल बाळा, तेव्हा मला येऊन सांगतो. आणि सिद्धार्थ गौतमाने म्हटलं होतं की होय महाराज, मला जेव्हा ज्ञान प्राप्त होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. म्हणून तथागत सम्यक संबुद्ध आता वेळूवनामध्ये राजगृह नगरामध्ये आले, बिंबिसाराच्या नगरामध्ये. बिंबिसाराच्या नगरामध्ये आल्यानंतर बिंबिसाराची त्यांची कशी भेट झाली, त्यानंतर भगवंतांनी त्यांना कसा धर्म सांगितला आणि त्यावर बिंबिसार राजाची काय प्रतिक्रिया होती, हा सगळा इतिहास आपण उद्या पाहणार आहोत. आजचं पठण आपलं थांबवणार आहोत.